हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? होप मजेत असाल. सकाळची सुरुवात मस्त अशी सगळं आमचं आवरलं, रांगोळी वगैरे काढून देवपूजा करून अशीच झाली. आमच्या दोघांच्यासुद्धा अंघोळ वगैरे आवरली. घरातलं माझं जे सकाळचं जे झाडू मारणं असेल, लादी पुसणं असेल, हे सर्व झालं. आणि मला रांगोळी काढल्याशिवाय सकाळची सुरुवात झाल्यासारखं वाटतच नाही. देवपूजा आणि रांगोळी ही झालीच पाहिजे, त्याशिवाय मला छान घरामध्ये वाटतच नाही. एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं. हे सगळं कामं झाल्यानंतर आम्ही नाश्त्याला पोहे बनवले होते. दोघांनी सुद्धा मस्तपैकी नाश्ता केला, छानपैकी एन्जॉय केला नाश्तासुद्धा. आणि पोहे झाल्यानंतर थंडीमध्ये गरम गरम वाफायचा चहा, त्याशिवाय मज्जाच येत नाही. त्यामुळे इतका मस्त चहा झाला होता. चहा तर रोज बनवते, छान होतोच, पण ह्या थंडीमध्ये चहा प्यायची जी मजा आहे, मी काही जास्त चहा पित नाही, पण आमच्या यांना चहा फार आवडतो. मी आज बनवते कांद्याची पात. चहा छानपैकी त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे. बाकी तर सर्व काही आवडलं आहे, जसं की कपडे वगैरे सगळं झालेलं आहे, देवपूजा, लादी वगैरे जे काही सकाळचं जे काम असतं ते सर्व आवडलं आहे. आता फक्त मला स्वयंपाक करायचा आहे. त्याच्यामध्ये पण मी उडदाची आमटी बनवलेली आहे, जसं तुम्ही पाहू शकता. आणि आता फक्त कांद्याची पात करणार आहे, डाळ टाकून मुगाची. त्यासाठी मी थोडीशी डाळसुद्धा भिजत टाकली आहे. दोघांपुरतीच करणार, त्यामुळे जास्त काही टाकले नाही आहे मी, थोडीशीच टाकली आहे. आणि कांद्याची बाजूला भाकरी छान लागते, त्यामुळे मी काही चपाती बनवणार नाही, भाकरी करणार आहे. आणि भात आमटीसोबत खायला, डाळीसोबत त्या खायला, आणि कांद्याची पात. तर कांद्याच्या पातीचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील, कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील, तर मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर येत असेल तर प्लीज सबस्क्राईब. तर कांद्याची पात मी बनवायला घेतले, आणि लोखंडी कढईमध्ये मी तेल टाकले, कढीपत्ता, लसूण आणि मिरची. आणि कांद्याची पात मी धुतले, आणि नंतर मग चिरून पूर्ण पाणी धुवून घेतले. त्यासाठी मुगाची डाळसुद्धा मी अर्धा तासात भिजत ठेवली होती. कढईमध्ये तेल टाकल्यामुळे जिरं आणि मोहरी छान तडतडून द्यायची. नंतर कढीपत्ता टाकायचा आहे, तो सुद्धा छान तडतडल्यानंतरने लसूण मी ठेचून टाकला आहे. ठेचून टाका, पेस्ट टाकण्यापेक्षा छान लागतो. त्यानंतर म्हणजे मिरची चिरली होती मी, हिरवी मिरची. तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता, पण मी हिरवी मिरचीच टाकते. त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये, आणि जी आपण कांद्याची पात घेतलेली पूर्ण पाणी निथळून द्यायचे. पाणी जर त्याच्यामध्ये राहिलं तर मग थोडीशी गजगजीत होऊ शकते. छान परतून घ्यायची तेलामध्ये मस्तपैकी. थोडीशी तडतडायला लागली की मगच त्याच्यामध्ये आपण डाळ ॲड करायची. जी मुगाची डाळ कमीत कमी अर्धा तास तरी भिजवून द्या, कारण की भिजली तर ती वाफेवरती छान शिजून जाते, आणि जास्त वेळ लागत नाही त्याला. नाही तर तुम्हाला पाणी टाकून शिजवावे लागेल, तर सगळी भाजी गजगजीत होऊन जाईल. सो असं एकदम छान मिक्स करा व्यवस्थित, आणि त्यानंतर झाकण ठेवायचं, आणि एकदम कमी फ्लेमवरती डाळ शिजवून घ्यायची. आणि डाळ शिजोपर्यंत मी बाकीचं जे घरातलं आहे ते आवरून घेते, किचन ओटा वगैरे. जसं की तुम्हाला मी अगोदरच दाखवलं की उडदाची डाळ वगैरे मी बनवलेली आहे. चहाची भांडी वगैरे, जी पोहे वगैरे बनवलेत, तर त्यासाठीची जी सगळी भांडी पडली ती नाश्त्याची, तर मी ती सगळी क्लीन करून घेते. किचन ओटा जर साफ असेल तर स्वयंपाक करायला खूप मजा येते, आणि मला अजिबात आवडत नाही किचन पूर्ण घाण ठेवून. मी तर कधी संध्याकाळची भांडी वगैरे ठेवत नाही, पूर्ण क्लीन करूनच मी झोपते. जर तशी झोपले तर मला झोपच लागत नाही, खरंच सांगते. त्यामुळं मी आता नाश्त्याची भांडी, मी जर एका साईडला भाजी टाकली तर तोपर्यंत मी सगळी भांडी क्लीन करून घेते, ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेते. आणि आपल्या लेडीजला पण असे सगळ्यांना सवय असते की आपण क्लीन केल्याशिवाय आपल्याला कोणालाही झोप लागत नाही. आणि त्यानंतर मला भाकरी करायच्या होत्या, कारण की आमटी आणि कांद्याच्या पातीसोबत तर भाकरीच पाहिजे, त्याशिवाय मज्जाच येत नाही. चपातीसोबत काहीच मजा येणार नाही. त्यामुळं मला यांनी सांगितलं होतं की भाकरी बनव, नाही तर सकाळची आमच्या इथं जास्त करून भाकरी नाही बनत, संध्याकाळीच गरम गरम मी बनवते. कधी हे बाहेर गेले तर मग लेट होतो, किंवा मग मी आल्यानंतर गरम गरम टाकते. पण कांद्याची पात असेल, मेथीची भाजी, ज्या भाज्यांचे प्रकार आहेत त्याच्यासोबत भाकरी खायलाच मजा येते. आणि सगळी भांडी क्लीन करून घेते. तोपर्यंत एका साईडला मी भातसुद्धा लावला होता, आणि त्याला शिट्ट्या होत आहेत ते. तुम्हीसुद्धा कशी करता कांद्याची पात मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही प्लीज प्लीज सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला. मी नवीनच चॅनल ओपन केले, तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. एक
एखादी लेडीज जर घर बसून काहीतरी प्रयत्न करत असेल, काही क्रिएटिव्ह गोष्टी करत असेल, तर आपण एकमेकींना सपोर्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. सो प्लीज सपोर्ट करा. बाकीच्या आता गोष्टी मी तुमच्यासोबत सगळ्या शेअर करतेच आहे. बोलता बोलता गप्पा मारता मारता माझी सगळी भांडीसुद्धा क्लीन होत आलेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता माझ्या गॅलरीमध्ये खूप छान व्ह्यू आहे. मी दरवेळेस व्हिडिओमध्ये सांगते, मला हे घर प्रचंड आवडतं. रेंटने जरी मी राहत असेल तरीसुद्धा एक आपलं घराची जी अटॅचमेंट असते, कारण का आपण त्या घराला इतकं आपल्या मनापासून सजवतो, ते एक वेगळंच असतं. गावी किंवा मी पुण्यामध्ये राहते, तर तिकडे आमचे स्वतःचे तर घरं आहेतच, पण एवढ्या लांब मी नाही स्वतःचं घर घेत. आम्ही सध्या रेंटनेच राहतो. तर भांडीसुद्धा माझी क्लीन करून जाते. आता मी पूर्ण बेसिनसुद्धा क्लीन करून घेते, किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये आपल्या मनापासून सगळं करत असतो, त्यामुळे एक घराची एक वेगळीच अटॅचमेंट असते आपल्या या गोष्टींबाबत. त्याच्यामुळं मला हे घरसुद्धा फार आवडतं, कारण की हॉललासुद्धा गॅलरी खूप मोठी आहे, किचनला. त्यामुळं सगळं आपल्याला जर सुकवायचं म्हटलं तर खूप छान गोष्टी होऊन जातात. जसं की मी आता भांडीसुद्धा पूर्ण घासले, सगळं पाणी निथळलं थोडंसं जाळीमध्ये, की मी भांडी गॅलरीमध्ये ठेवले. आरामात सुकून जातात 12पर्यंत. एक दीड तास मी ठेवते भांडी, आणि ऊन येतंच 12 नंतर खिडकीमध्ये. त्याच्यामुळं मग संध्याकाळी मी नाही भांडी बाहेर ठेवत. थोड्या वेळ ठेवते, भांडी क्लीन करून झाली की बाहेर ठेवते. किचन पूर्ण क्लीन करोपर्यंतच मी 10 मिनटं ठेवते. किचन पूर्ण क्लीन झालं की मी किचन ओट्यावरती संध्याकाळची भांडी ठेवते, कारण की संध्याकाळचं भांडी किंवा कपडे बाहेर ठेवू नये असं म्हणतात. मी कधीच ठेवत नाही. सो अशा प्रकारे माझं सगळं क्लीन करून झालं. तोपर्यंत 10 मिनटामध्ये छान वापरले गेले. तुम्ही बघू शकता किती मस्त. आणि डाळ पाणी टाकायची गरज नाही, एकदम छान होते. एका साईडला भात झालाय, भाकरी कांद्याची आणि भात आणि आमटी सुद्धा झालेली तुम्हाला कसा आहे. वाटला व्हिडिओ नक्की डाळीची कमेंट करून खिचडी. सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.